नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होते आणि या पौष महिन्यात भगवान सूर्यनारायणाची पूजा केली जाते। पौष रविवारचा उपवास धरला जातो, सूर्यनारायणाची पूजा केली जाते। आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह प्रबळ होण्यासाठी पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते। संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष रविवारचे व्रत कसे करावे, पौष रविवारची पूजा कशी केली जाते याविषयीची प्रत्यक्ष पूजा मांडणी बघणार आहोत। पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात। सूर्यपूजन कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी, पूजा कोणी करावी आणि कधी करावी, त्याचप्रमाणे ह्या पूजेचे काही नियम आहेत, ते नियम कोणते या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नमः नक्की लिहा। तर बघा, 31 डिसेंबर 2024 पासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि पहिला पौष रविवार हा 5 जानेवारी 2025 रोजी असणार आहे। पौष महिन्यात येणाऱ्या 4ही रविवारची पूजा केली जाते आणि शेवटच्या रविवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करताना काही नियम आहेत, त्या नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत पौष महिन्यात रविवारी केले जाते। ही पूजा मांडणी सकाळी लवकर करायची असते, म्हणजेच सूर्य उगवायच्या आधी अंघोळ करून पूजा मांडणी केली जाते। ज्या वेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस पूजा करायची असते। या दिवशी महिला केस विंचरत नाही। जर का महिलांना केस विंचरायचे असेल तर सूर्य उगवायच्या आधी तुम्ही केस हे विंचारू शकतात। त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हा उपवास करायचा असतो। सूर्यदेवाची पूजा ही आपल्याला घराच्या बाहेर अंगणात करायची असते। अंगणात तुळशीजवळ तुम्ही पूजा करू शकतात किंवा अंगणात ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडत असतील त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करू शकतात। आता ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे, झाडून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला जर का घराच्या बाहेर अंगणात जागा नसेल, जर का टेरेस नसेल किंवा तुम्ही गॅलरी नसेल तर ही पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घरात देवघराच्या बाजूला देखील करू शकतात। जागा स्वच्छ पुसून घ्या। तुम्हाला रांगोळीने अगोदर स्वस्तिक काढायचं आहे, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे, त्यावर तुम्हाला पाट ठेवायचा आहे। पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। रांगोळीवर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे। त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या। दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्या। यानंतर आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा काढायची असते। आपल्याला पाटावर सूर्यदेवाची प्रतिमा काढायची आहे। तुम्ही अगदी पांढऱ्या रांगोळीने सूर्यदेवाचं चित्र काढलं तरी चालेल किंवा त्यामध्ये तुम्ही कलर भरला तरी चालेल। या ठिकाणी मी सूर्यदेवाची छान अशी प्रतिमा काढून घेत आहे। बघा, तुमच्या अंगणात जर का जागा नसेल, तुमच्या गॅलरीत जर का सूर्यकिरण पडत असतील तर तुम्ही तुमच्या गॅलरीत ही पूजा करू शकतात किंवा टेरेसवर तुम्ही ही पूजा करू शकतात। घराच्या बाहेर तुम्ही तुळशी वृंदावनपाशी ही पूजा करू शकतात किंवा जिथे पूजा करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही बाजूला तुळसही ठेवू शकतात। ज्यांच्याकडे बाहेर पूजा करण्यासाठी जागा नसेल, गॅलरीत जागा नसेल, त्यांनी घरात देवघराच्या बाजूला ही पूजा मांडणी केली तरी चालणार आहे। तर या पद्धतीने मी सूर्यदेवाची प्रतिमा ही काढून घेतली आहे। काही ठिकाणी सूर्याची प्रतिमा न काढता सूर्याचे 6 मंडल काढले जातात आणि त्याची पूजा केली जाते। संपूर्ण पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवाला सकाळी अर्घ्य द्यायचा आहे। ज्यांना रोज अर्घ्य देणं शक्य नसेल त्यांनी केवळ रविवारी तरी सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देण्यासाठी तुम्ही तांब्याच्या तांब्यात पाणी भरून घ्या। त्यात लाल फूल, हळदी कुंकू अक्षता, गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात, सूर्यदेवाची नावं तुम्ही घेऊ शकतात आणि हे सूर्याला अर्घ्य तुम्हाला सकाळी कमीत कमी
8 साडेआठ वाजेपर्यंत द्यायचा आहे। जास्त ऊन झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य देत नाही। आता यानंतर आपल्याला सूर्याच्या उजव्या बाजूला आदित्य आणि राणूबाई यांची प्रतिमा काढून घ्यायची आहे। बघा, त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गायीची पावलं, ज्याला आपण गोपद्म म्हणतो, ही गायीची पावलं आपल्याला काढून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची असते। तर बघा, आपल्याला पाटावरती उजव्या बाजूला 2 विड्याची पानं ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। इथे मी गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची मांडणी केलेली आहे। तुम्ही तुमच्या देवघरात असलेला गणपती ठेवला तरी चालणार आहे। बघा, आपल्याला ह्या गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। जर का तुमच्याकडे फूल असेल तर फूल अर्पण करून घ्या, जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल अर्पण करा। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवून घेऊ शकतात। हे व्रत महिला करत असतात आणि संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी हा उपवास सोडला जातो। आता आपण जी सूर्यदेवाची प्रतिमा काढली आहे त्या प्रतिमावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहेत, अक्षता व्हायच्या आहेत आणि पांढरे तीळ आपल्याला व्हायचे आहेत। त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फळाचा नैवेद्य ठेवायचा आहे। मग तुम्ही इथं केळ ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे जी फळं अवेलेबल असेल ती फळं तुम्ही इथे नैवेद्यामध्ये ठेवली तरी चालणार आहे। त्याचप्रमाणे या दिवशी तांदूळ आणि मुगाच्या डाळीच्या खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो। तुम्ही एका वाटीत मुगाची डाळ आणि तांदूळ ठेवली तरी चालणार आहे। त्याचप्रमाणे एका बाजूला या दिवशी बोर, गाजर, वटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, वांगी यांचा देखील नैवेद्य दाखविला जातो। यानंतर सर्व पूजेला आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। तुम्ही साधे छोटे छोटे मंत्र म्हणून ही पूजा करू शकतात। ओम सूर्यदेवाय नमः, धूपम दीपम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, मी फूल अर्पण करत आहे, मी नैवेद्य अर्पण करत आहे। त्याचप्रमाणे तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवू शकतात, गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात, गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। याचबरोबर या दिवशी गुळ पोळीचा देखील नैवेद्य दाखविला जातो। यानंतर संपूर्ण पूजा मांडणी झाल्यावर, पूजा करून झाल्यावर, नैवेद्य दाखवून झाल्यावर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आदित्य सूर्यनारायणाची कहाणी वाचायची असते। बघा, ही कहाणी तुम्हाला जे देवांच्या कहाणीचं पुस्तक असतं त्या पुस्तकात तुम्हाला ही कहाणी मिळून जाईल। ही कहाणी तुम्ही वाचू शकतात किंवा गुगलवर सर्च करा, तुम्हाला आदित्य राणूबाईची कहाणी मिळेल, ती कहाणी तुम्हाला वाचायची आहे। त्यानंतर तुम्ही 108 वेळा सूर्यदेवाच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकतात। तुम्ही सूर्य गायत्री मंत्राचा जप करू शकतात। या दिवशी तुम्हाला सूर्यदेवाच्या जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा तुम्ही करायच्या आहे। तुम्हाला संपूर्ण पौष महिन्यात सेवा करणं शक्य नसेल तरी तुम्ही रविवारी सूर्यदेवाच्या स्तोत्राचं पठण करू शकतात। आदित्य स्तोत्र तुम्ही पठण करू शकतात। सूर्यदेवाची जी मंत्र आहेत, नावं आहेत, त्याचं तुम्ही पठण करू शकतात। तुम्ही प्रत्येक रविवारी सूर्यदेवाला न विसरता अर्घ्य द्यायचा आहे। संपूर्ण दिवसभर उपवास करून हा उपवास तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सोडायचा असतो। उपवास सोडल्यानंतर पुन्हा तुम्हाला काहीही खाता येत नाही। तर बघा, काही ठिकाणी उपवास सोडण्यासाठी खीर, गुळाची पोळी खाऊन उपवास सोडला जातो। आता या व्रताचे काही नियम आहेत। तर बघा, नियम म्हणजे असं, तुम्हाला हा उपवास करताना फळं खाऊन उपवास करायचा आहे। उपवास करताना तुम्हाला मिठाचा वापर हा करायचा नसतो। त्याचप्रमाणे तुम्ही हा उपवास सूर्यास्तापूर्वी सोडायचा आहे आणि त्यानंतर काहीही खाल्ल्या जात नाही। आता या व्रताचं 4 रविवार तुम्ही उपवास व्रत पूजा करून शेवटच्या रविवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं असतं। उद्यापनाच्या दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरात धान्याचं दान करू शकतात। त्याचप्रमाणे गाईला तुम्हाला घास द्यायचा आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने याचं उद्यापन केलं जातं। उद्यापन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सूर्यदेवाय नमः नक्की लिहा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा।